बातमी आहे धनगर आरक्षणासंदर्भातली। आरक्षणाच्या मागणीसाठी पुण्यात धनगर समाज आक्रमक झालेला आहे। आदिवासी विकास आणि प्रशिक्षण संस्थेत तोडफोड करत कार्यालयाच्या काचाही फोडल्या गेल्यात आणि भंडारा उधळला गेलाय। याविषयी आपल्याला अधिक माहिती देतात मिकी घाई। मिकी, नेमका प्रकार काय आहे? प्रसन्न, गेले काही दिवसांपासून आपण पाहतात की धनगर समाजाला आदिवासींमध्ये आरक्षण मिळावं या मागणीसाठी ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत, मोर्चे सुरू आहेत। त्यातच आज पुण्यातील जे बार्टीच्या शेजारी आदिवासीचं एक कार्यालय आहे, आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आहे, या ठिकाणी संस्था आहे। त्या ठिकाणी आज दुपारी 1:30च्या सुमारास दोन धनगर समाजाचे व्यक्ती या ठिकाणी आले। त्यांना निवेदन द्यायचं हे म्हणून ते वर आले या पहिल्या मजल्यावर, आणि या ठिकाणी जे टेबलवर हे सगळं कार्यालय आहे, या ठिकाणी जो टेबलवर एक लेडीज बसलेली, त्या ठिकाणी त्यांना निवेदन देण्याच्या बहाणे त्याच्या समोर गेले आणि तिला निवेदन न देता तिथं तिच्यासोबत बाचाबाची सुरू झाली। आणि त्यानंतर ते दोन्ही जे धनगर समाजाचे व्यक्ती होते त्यांनी त्यांच्या हातामध्ये काही पत्रिक होते, पॅम्पलेट्स होते, ते त्यांनी पूर्ण हव्यात उधळले। त्याचबरोबर भंडारा देखील आपण या ठिकाणी पाहू शकता की त्यांनी उधळलं। त्याचबरोबर या ठिकाणी काही चेअर्स असतील, टेबल असतील, त्यांची तोडफोड केलेली आहे। समोरच एक काचीचा ड्रॉअर देखील आहे, ते देखील काच आहे, ते देखील तोडफोड या ठिकाणी केलेली आहे। निवेदन देण्याच्या बहाण्याने ते या ठिकाणी वर आलेले होते। पोलीस देखील या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत। बन गार्डन पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हे कार्यालय येतं आदिवासीचं। मी पॅम्पलेट्स दाखवतोय, हे चलो औरंगाबाद असं औरंगाबादचे हे सगळे पॅम्पलेट्स आहे। धनगर समाजाला धनगर समाजाचा अखेरचा लढा, आपल्याला आरक्षण मिळालंच पाहिजे असं हे पॅम्पलेट या ठिकाणी आहे। असे बरेच जवळपास 50 ते 100 पॅम्पलेट्स त्यांच्याकडे होते, त्यांनी असे हवेत इथं उधळले। त्यानंतर भंडारा आपण सगळीकडे पाहतात, त्यांनी भंडारा देखील या ऑफिसमध्ये उधळलेला आहे। कम्प्युटर असतील त्याच्यावर देखील संपूर्ण टेबलवर या ठिकाणी आपण भंडारा पाहू शकता। त्याचबरोबर काही चेअर्स असतील, टेबल असतील, त्याची तोडफोड करत ते जे दोन्ही व्यक्ती होते ते इथून त्यांनी पळ काढलेला आहे। ते कोण होते त्यांनी याबाबत अजून देखील माहिती मिळालेली नाहीये, परंतु या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज असेल, काही व्हिडिओज या ठिकाणी जे अधिकारी कर्मचारी बसलेले त्यांनी शूट केलेले आहेत। या संदर्भात पोलिसांना देखील आता माहिती देण्यात आलेली आहे। गुन्हा नोंदवण्याचा त्यांच्यावर विरोधात काम सुरू आहे। कोण होते, कुठून आले याची बाबतीत अजून देखील माहिती मिळू शकलेली नाहीये, परंतु अशा प्रकारे धनगर समाज आता आक्रमक होताना दिसतोय। प्रसन्न, मिकी, आपण याविषयीच्या ताज्या घडामोडी तुझ्याकडनं वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद मिकी। आणि याच वेळी जेव्हा हा हल्ला झाला आदिवासी प्रशिक्षण संस्थेवरती, तेव्हा नेमकं काय दिसत होतं चित्र पाहूयात या दृश्यांमधून। त्याच्यामधली एक इन्स्ट्रुमेंटल संस्था ही आदिवासी विकास आणि प्रशिक्षण संस्था पुण्यातली आहे। आणि याच ठिकाणी धनगर आरक्षण समर्थकांनी आपला राग व्यक्त केला।